बजेट आला आणि व्हॉट्सअपवर लगेच रुमर्स सुरू झाला, म्युच्युअल फंड्स थांबवा, त्याचा टॅक्स वाढलाय की काय. थांबा, नक्की सत्य काय आहे हे मी सांगतो. लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 12.5%च होता आणि या बजेटनंतरही तो 12.5%च आहे. त्यात काहीही चेंजेस नाही झालेले. पण याच्यात फायदा असा की म्युच्युअल फंड्समध्ये जेव्हा आपल्या होल्डिंग्ज आहे, आपल्याला दरवर्षी काहीही टॅक्स भरायची गरज नाही. ज्या मुवमेंटला आपल्याला पैसे लागणार आहे आणि आपण रिडम्शन करू, त्या मुवमेंटला आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. वेअर ॲज एफ-डीमध्ये जवळजवळ तुम्ही दरवर्षी 20% टॅक्स भरता. याला इन्कर्ड टॅक्स म्हणतात. हा इनडायरेक्टली आपल्या इंटरेस्टमधून भरला जातो, म्हणून लक्षात येत नाही. पण टॅक्स वाढला म्हणून गुंतवणूक थांबवणं हे असं झालं की पाऊस आला म्हणून घरी बसतोय. छत्री घ्या आणि बाहेर पडा. गुंतवणूक कोणतीही थांबवू नका. लाँग टर्म्स फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या. जर प्रॉपर प्लॅनिंग थ्रू योग्य फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, योग्य त्याला टाईम दिला, तर आपला टॅक्स नंतरही रिटर्न खूप चांगला असतो. तुम्हालाही तुमची पर्सनलाइज फायनान्शियल प्लॅनिंग असे लागत असेल तर आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा.